युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना आणि मजेतच राहायला हवं। तर आता 2-3 दिवसांवरच दिवाळी आलेली आहे आणि मी माझ्या मागचे जे व्लॉग्स आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, जर तुम्ही रेग्युलर माझे व्लॉग बघत असाल तर की आम्ही दर दिवाळीला आमच्या घरी जात असतो, म्हणजे गावाला जात असतो आणि तिकडे सर्वांसोबत आम्ही दिवाळी सेलिब्रेट करत असतो। तर यावेळेला सुद्धा जाणार आहोत आणि त्याचीच आमची सगळी तयारी, म्हणजे माझी सगळी तयारी चाललेली आहे आणि ऑलमोस्ट झालेली आहे। आणि ते सगळं करत असतानाच मला एक सुचलं, तर म्हटलं ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करावं। आणि थोडा माझा आवाज बदललेला वाटत असेल तुम्हाला, कारण माझी तब्येत बरी नाहीये आणि ते होणारच होतं, कारण घरातलं सगळं आपण म्हणजे क्लिनिंग वगैरे केलं ना, तर ते डस्ट वगैरे त्याच्यामुळे खूप जास्त कोल्ड झालेला आहे मला। मी कालच डॉक्टरांकडे पण जाऊन आले, तर मेडिसिन वगैरे तर चालू आहे माझी, पण ठीक आहे। आता 2 दिवस म्हणजे लगेच निघायचंय उद्या आणि आज माझी तब्येत अशी आहे, पण असं होते तर जायचं तर आहेच। तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असते तर त्यावेळेला माझ्या पर्समध्ये मी कुठल्या वस्तू कॅरी करत असते। तर यावेळेला आम्ही बाय कार जाणार आहोत, म्हणजे कारने जाणार आहोत, तर त्यावेळेला मी माझ्या पर्समध्ये अशा कुठल्या वस्तू घेत असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। नेहमी काय होतं की आम्ही ट्रेनने जातो, पण यावेळेला आमचं ठरलं की कारने जाऊया म्हणून अचानक, तर मग म्हटलं की ठीक आहे, तर त्यानुसार मी माझी तयारी केलेली आहे। तर चला मग आजचा व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा। सो मी जेव्हा ट्रॅव्हलिंग मध्ये जाते तर त्यावेळेला शक्यतोवर अशा ज्या पर्स असतात मोठ्या त्या कॅरी करत असते, कारण मी जसं म्हटलं ट्रेननेच जातो मोस्टली आम्ही, तर त्यावेळेला स्लिंग बॅग वगैरे असतात ना, ती कॅरी करते मी। पण आता कारमध्ये जाणार आहोत, सो त्याच्यामुळे अशी मोठी जी पर्स आहे ना ती मी कॅरी करते। आणि कारण याच्यामध्ये एक काय होतं ना की पॉकेट जे असतात ना ते खूप आहेत, हे बघा साईडने, त्यानंतर असं फ्रंटला आणि असं मध्ये सुद्धा 2 ते 3 कप्पे आहेत, असं साईडला सुद्धा कप्पे आहेत। तर त्याच्यामुळे ना भरपूर अशा वस्तू व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये ठेवता येतात, कॅरी करता येतात आणि वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवता येतात, त्यामुळे ते सगळ्या अशा एकत्र होत नाहीत। जास्तीत जास्त वस्तू आपण अशा पर्समध्ये नेऊ शकतो, म्हणून अशी मोठी पर्स मी घेतलेली आहे। तर आता एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे की काय वस्तू माझ्या पर्समध्ये मी घेतलेल्या आहेत। तर सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे की मोबाईल, जे की आता स्टँडवर आहे। मोबाईल तर पाहिजेच पाहिजे, तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असू द्यात किंवा घरी सुद्धा आपल्याला मोबाईल शिवाय काही आता होत नाही, तर मोबाईल तर एक लागणारच। त्यानंतर दुसरी वस्तू ती म्हणजे की चार्जर। शक्यतो जेव्हाही आपण ट्रॅव्हलिंग मध्ये निघतो, म्हणजे घराबाहेर पडतो, तर त्यावेळेला आपला मोबाईल हा फुल चार्ज करूनच आपण घेतो, पण तरी सुद्धा एक्स्ट्रा म्हणजे काही काळजी म्हणून मग एक चार्जर तर पर्समध्ये असायलाच पाहिजे, तर चार्जर घेतलेला आहे। त्यानंतर मी घेतलेले आहेत इयरफोन, कारण इयरफोन लागतात एखाद्या वेळेस गाडीमध्ये, जर काही मला एकटीलाच ऐकावंसं वाटलं किंवा बघावंसं वाटलं, सो दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही म्हणून मग इयरफोन पाहिजेच मला। त्यानंतर बघा वॉलेट, कारण पैसे तर लागणारच, तो असं छोटंसं एक वॉलेट मी कॅरी करत असते। ज्या वेळेला मी म्हटलंय की स्लिंग बॅग घेते छोटी, तर या पर्सची काही गरज पडत नाही, पण आता मोठी घेतलेली आहे तर त्यामध्ये सेपरेट मी पैसे ठेवलेले असतात, सो एक छोटी पर्स घेतलेली आहे। त्यानंतर मग हे माझं असं बघा कार्ड ठेवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे। सो याच्यामध्ये सगळे कार्ड जे असतात आपले आयडी कार्ड्स वगैरे असतात ना, ते परफेक्ट बसतात आणि छान राहतात, इकडे तिकडे राहत नाही, हे बघा। तर यामध्ये माझं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर आधार कार्ड वगैरे जे काही लागतं, डेबिट कार्ड वगैरे, ते सगळं मी याच्यामध्ये ठेवते आणि ते एकत्र व्यवस्थित राहतं म्हणून। आणि काय होतं ना, बऱ्याच वेळेला एखादी वस्तू आपण घेतली नाही सोबत, तर त्याच वस्तूंची गरज आपल्याला पडते, तर हा माझा अनुभव आहे। सो त्यामुळे सगळ्या वस्तू मी अशा यामध्ये कॅरी करत असते। त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे इथे मी घेतलेला आहे पेन ड्राईव्ह। आता गाडीमध्ये जाणार आहोत, प्रवास खूप जास्त मोठा आहे, तर त्यावेळेला बोर तर होतच नाही का, आणि प्रत्येक वेळेला ते कारमध्ये गाणे लागतीलच असं नाहीये। सो पेन ड्राईव्ह मध्ये मी सगळे काही जुने नवीन असे सगळ्या गाण्यांचे स्टोर करून ठेवते पेन ड्राईव्ह मध्ये, आणि हे पेन ड्राईव्ह मग आम्ही गाडीमध्ये मस्त गाणे ऐकत छान
एन्जॉय करतो आमची जर्नी. सो पेन ड्राईव्ह घेतलेला आहे. त्यानंतर काही टिश्यू पेपर असतात माझ्याकडे, हे तर पाहिजेच पाहिजे आणि हे नेहमीच माझ्या पर्समध्ये असतात. म्हणजे स्लिम बॅग जरी असली ना तरी सुद्धा टिश्यू पेपर काही मी ठेवतेच माझ्या पर्समध्ये. त्यानंतर इथे आहे वाईप्स, वेट वाईप्स. कारण काय होतं की जेव्हा आपण प्रवास करतो ना तर खूप जास्त म्हणजे काय म्हणतात ना, प्रवासमध्ये थोडंफार डस्ट वगैरे धूळ जी उडते ना तर ते आपल्या चेहऱ्यावर म्हणजे राहतेच राहते. आणि प्रत्येक वेळेला आपण काही फेस वॉश करतो असंही होत नाही. तर मग त्यावेळेला हे जे वेट वाईप्स असतात ना हे खूप युजफुल ठरतात. म्हणजे पटकन पुसायचं आणि खरंच छान फ्रेश वाटतं. सो त्याच्यासाठी वेट वाईप्स जे आहे ते नेहमी माझ्या पर्समध्ये असतात. आणि ऑफकोर्स एक हँकी, हा पण माझ्या पर्समध्ये नेहमीच असतो. त्यानंतर एक कोंब, कारण प्रवासामध्ये केसांची पूर्ण वाट लागलेली असते. खूप म्हणजे धूळ पण उडते आणि केस इकडे तिकडे होतात आणि ते खूप म्हणजे म्हणतात ना नंतर हँडल करायलाही खूप त्रास होतो. म्हणून थोडं मध्येच असं वाटलं की फ्रेश व्हायचं आहे, सो त्यावेळेला मध्येच एकदा कोंब करायला त्यासाठी हा कोंब मी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर काय म्हणतात लिप बाम. लिप बाम तर असतोच असतो, कारण विंटर सुरू आहे. तर हा लिप बाम माझ्याकडे नेहमीच, माझ्या प्रत्येक पर्समध्ये लिप बाम हा असतोच, कारण मी तो त्याच्याशिवाय मला होतच नाही. सो लिप बाम आहे. आणि हे बघा आता अगदी छोटे छोटे असे पाऊच जे येतात ना ते घेतलेले. त्यामध्ये रबर बँड, सेफ्टी पिन्स, नंतर त्या क्लिप्स येतात केसांना लावायच्या त्या ठेवलेल्या आहेत. त्याबरोबर आता सगळं मी असं अरेंज करून ठेवलेलं होतं ना छोटं छोटं वेगवेगळ्या पॉकेटमध्ये. मेडिसिन हे तर सगळ्यात मस्ट आहे. म्हणजे एखादी की यातली वस्तू असेल नसेल चालून जाईल मला, पण मेडिसिन तर मला पाहिजेच पाहिजे. मला मायग्रेनचा खूप जास्त त्रास होतो आणि 99% जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असते त्यावेळेला होतोच मला. सो त्याच्यामुळे माझ्याकडे मायग्रेनची मेडिसिन नेहमीच मी कॅरी करत असते. त्याचबरोबर आहेत बऱ्याच ओमेटिंग, गाडीमध्ये जात आहोत तर तो ओमेटिंगचा सुद्धा त्रास होतो. सो त्याच्यामुळे ओमेटिंगची आणि ज्या महत्वाच्या आहेत तशा 1-2 मेडिसिन ह्या माझ्या पर्समध्ये ठेवते. आणि बाकीच्या ज्या काही आहेत ना त्या मी मोठ्या बॅगमध्ये ठेवलेल्या असतात. म्हणजे बाकीच्या पॅरासिटेमॉल वगैरे सोमसाठी माझ्यासाठी म्हणजे थोड्याफार एक्स्ट्रा मी घेऊन जाते तर त्या मग बॅगमध्ये ठेवते. पण हे असं पाऊच माझ्या पर्समध्ये असतंच. आणि मी सगळं असं एक एक कप्प्यामध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे ते काढायला थोडा वेळ लागतोय मला. आता नेक्स्ट मी दाखवते तुम्हाला, ते म्हणजे की प्रवासात जाणार आहोत तर थोडंफार इलायची मी घेतलेली आहे. कारण थोडं तोंडामध्ये टाकत राहिलं ना काहीतरी तर जरा बरं वाटतं. आणि तसंच हे इथे घेतलेलं आहे मी आवळ्याचा खीस. हा आवळ्याचा खीस आहे. बीटरूट आणि आवळ्याचा खीस असा मिक्स केलेला आहे हा. तर हा पण पाहिजे, कारण जसं मी म्हटलं तोंडात थोडं राहिलं काहीतरी तर छान वाटतं. चॉकलेट्स आहेत, चॉकलेट्स अजून टाकायच्या आहेत. त्या संत्र्याच्या ज्या गोळ्या येतात ना चघळण्याच्या मोस्टली तशा, किंवा मग पल्स वगैरे येतात सोमला, त्या खूप आवडतात. तर अशा थोड्याफार वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स वगैरे सुद्धा मी कॅरी करते पर्समध्ये. छान वाटतं प्रवासामध्ये काहीतरी नुसतं बसूनच राहायला नाही आवडत, थोडंफार तोंड पण चालू राहायला पाहिजे. आणि खाण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या तर वेगळ्या मी कॅरी करणारच आहेत, पण पर्समध्ये त्या गोष्टी मी ठेवते. त्या व्यतिरिक्त काही सुटे पैसे हे सुद्धा मी माझ्या पर्समध्ये राहू देते. आता आधी काय व्हायचं की टोल नाका वगैरे खूप लागायचा मध्ये, सो त्यावेळेला ना असे सुटे पैसे ठेवावे लागायचे. तर पर्समध्ये गाडीत बसल्यानंतर ते मी गाडीमध्येच ठेवते. पण आता तसं नाहीये, फास्ट ट्रॅक आल्यामुळे तो एक प्रश्न मिटला. पण तरी सुद्धा थोडेसे सुटे पैसे हे वरती मी ठेवत असते. तर या अशा वस्तू असतात माझ्या पर्समध्ये जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असते. आता यातल्या काही वस्तू बऱ्याच वेळेला नसतात किंवा मग दुसऱ्या ऍडिशनल असतात. जसं ट्रेनमध्ये जाते तर यातल्या बऱ्याचशा गोष्टींची गरज नसते, कारण रात्रीचा प्रवास असतो त्यामुळे. आणि इतर वेळेला म्हणजे जेव्हा बाहेर जाते, कारणे नाही पण बाहेर जाते तर छोटी पर्स असते, तर त्यामध्ये सुद्धा काही गोष्टींची, जसं आता मेकअपचं काही लागलं, मोस्टली आता मला मेकअपची वगैरे ट्रॅव्हलिंगमध्ये गरज नाहीये, पण अशा वेळेला कुठे आपण बाहेर वगैरे जातो, सो त्यावेळेला जर तुम्हाला वाटलं तर मग मी एक छोटासा मिरर ठेवते आणि कॉम्पॅक्ट पावडर असं 2 वस्तू ठेवते बस. त्या व्यतिरिक्त काही नसतं. कोंब, लिप बाम, कॉम्पॅक्ट अशा 2-3 वस्तू असतात एक्स्ट्रा. त्या व्यतिरिक्त काही नसतं पर्समध्ये.
आता यामध्ये 2 वस्तू नाही आहेत, पण त्या मी तुम्हाला ॲडिशनल सांगणार आहे. तर त्यातली पहिली एक गोष्ट आहे, म्हणजे पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे की टॉयलेट सॅनिटरी स्प्रे. तो येतो माझ्याकडे आता सध्या नाहीये, कारण आमचं अचानक ठरल्यामुळे मी तो मागवलेला नाहीये. तर काय असतं ना की जेव्हा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जातो कारने, सो त्यावेळेला ना सगळ्यात जास्त आपल्याला प्रॉब्लेम येतो तो म्हणजे की वॉशरूमसाठी. आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण हॉटेल वगैरे मध्ये थांबलो तर तिथे ना म्हणजे काय म्हणतात कॉमन वॉशरूम असतात, जेंट्स आणि लेडीजचं एकच असतं. तर ते आपल्या स्पेशली स्त्रियांसाठी खूप अनहायजेनिक असतं, म्हणजे अशी इच्छा होत नाही जायची. सो त्यावेळेला हे जे सॅनिटरी स्प्रे असतात ना ते खूप युजफुल असतात. तर ते तुम्ही कॅरी करू शकता. जर तुमचा नेहमी असा प्रवास होत असेल कारने वगैरे, तर तुम्ही नेहमी असा स्प्रे एक तुमच्याजवळ असायला पाहिजे. आणि तो इझिली तुम्हाला ऑनलाईन परचेस करता येईल. मला जर त्याचा स्क्रीनशॉट मिळाला तर मी साईडला लावून देईल, किंवा तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला ते इझिली मिळून जाईल, किंवा मेडिकल शॉपमध्ये सुद्धा मिळत असेलच. म्हणजे मला असं वाटतं मिळत असेल, मी तर ऑनलाईन घेतलेला होता. आता माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मला थोडा जुगाड करावा लागणार आहे, कारण घरात जे सॅनिटायझर आहे तेच मी स्प्रे बॉटलमध्ये भरून घेणार आहे. सो ही एक खूप महत्वाची वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात त्यावेळेला. आणि दुसरी वस्तू ती म्हणजे की सॅनिटरी पॅड. जेव्हा आपण पिरियड्समध्ये असतो आणि त्यावेळेला जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात तर ऑफकोर्स आपण एक एक्स्ट्रा सॅनिटरी पॅड आपल्याकडे ठेवतोच. पण 2-3 दिवसानंतर जर तुमची डेट असेल तर तुम्ही एक सॅनिटरी पॅड तुमच्यासोबत नक्कीच कॅरी करा. कारण काय होतं की लांबचा प्रवास असतो आणि सारखं बसून बसून ना खूप जास्त त्रास होतो आपल्याला. त्यामुळे ना पिरियड्स येण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून एक प्रिकॉशन म्हणून एक सॅनिटरी पॅड आपण आपल्या पर्समध्ये ठेवायलाच पाहिजे. मला त्याची गरज नाही म्हणून मी यावेळेला ठेवलेलं नाहीये, पण नक्कीच असायला हवं. आणि इतर वेळेला सुद्धा, म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्येच नाही, तुम्ही बाहेरही कुठे जात असणार तर त्यावेळेला सुद्धा एक एक्स्ट्रा पॅड तुमच्या पर्समध्ये छान पेपरमध्ये रॅप करून एक पॉलिथिन मध्ये ते असायलाच पाहिजे. आपल्या पर्समध्ये बरेच असे कप्पे असतात की जिथे मोस्टली आपण बघत नाही, सो त्या कप्प्यामध्ये तुम्ही ते इझिली ठेवू शकता. सो असं काहीसं असतं माझ्या पर्समध्ये जेव्हा मी बाहेरगावी म्हणजे ट्रॅव्हलिंग करत असते. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल राहील आणि आवडला सुद्धा असेल. आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला की तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये जाता तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये कोणत्या वस्तू म्हणजे सोबत घेता. तर मला सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मलाही सुद्धा माझ्या याच्यामध्ये ते ऍड करता येईल. आणि त्याचप्रमाणे आता दिवाळी येत आहे, तर दिवाळीला आम्ही घरी जाणार आहोत, तर तिकडचे खूप छान छान ब्लॉग्स येणार आहेत. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आधीचे व्हिडिओज बघा, कारण खूप छान छान व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आणि येस, दिवाळी येत आहे, तर तुम्ही सुद्धा जर तुमच्या गावाला किंवा कुठेही ट्रॅव्हलिंग करत असणार तर तुम्हाला सर्वांना हॅपी जर्नी. आणि त्याचबरोबर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. चला, लवकरच आपली भेट होईल आणखी एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर आणि बाय.